जोडून फक्त सांगतो मी, यात मर्यादित परिणाम असेल, पण या 3 दिवसाच्या उपोषणाचा राज्यभर परिणाम झाला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये लोक उपोषणाला बसले. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं उपोषण किंवा आंदोलन सगळ्या जवळजवळ 36 आणि काही तालुक्यांमध्ये पण होते, जिल्ह्यात होते. थोडे प्रयत्न केले आम्ही, पण होते. माहिती आहे की इकडच्या जिल्ह्यात जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की सरकारच्या जनतेला कसं बरोबर देता येते आता आवडलेलं करू नये. आता जेवढी ताकद लावते तेवढी लावली राष्ट्रीय पक्ष एकत्र काँग्रेसची नाही जे अंडर जेवढे राष्ट्रीय पक्षाच्या सर्वांना एकत्र हा इच्छा असं घ्यावं त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की हा कुठला भाग आहे सरकारी तिजोरीतून भागवत करतायत तुम्ही स्वतःची खिशा असून द्या ना कोण घेण्याचा सरकारी तिजोरीतून द्यायचा आहे नाही तर भागवत मिळायचा आहे का हे काय आहे ही गमती आणि लोकांना बरं वाटतं का बरं काय 4 पैसे कोण नको म्हणतात पण त्या बाहेर कोण माहिती की फसवलं जाते. मला एका बाईने म्हणून सांगितली काही नाही सरकारने केलं मला देवीचं घेतलं देवीला वावरलं मला काय मिळालं नाही 60-65च्या पुढे म्हणजे काहीच नाही पण म्हणजे त्यांनी त्यांना केलं म्हणजे काय देवीचं घेतलं देवीला वावरलं आणि म्हणतात मिळालं इतकं सामान्य माणसं सुद्धा तेच आहे. माझ्या जागी आज थंडी कमी झाली. हो काल परवा टेम्परेचर जास्त होतं. मी शाळेत असताना तुमची सही घेतली 8वीत असताना पाटील घेतली. कल्पना मुंडळा झाला होता त्यावेळेस राजकारण. उपोषणाची हेडलाईन बातमी छापली त्या कुटुंबात दोघीच लाडक्या बहिणी निकष बदलतात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली.
त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली, त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या मूल्यावर येईल असा अंदाज आहे. 2 कोटी सर्वे केला त्यांना मदत मिळाली. आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महिलांनी दिली मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,000 रुपये जमा झाले. सुमारे 2 कोटी 43 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आणि माझी विरोधी पक्षाची मंडळी अशी जमणार आहे तर सरकारकडे मी मागणी करेन. मला असं वाटतं की या झालेल्या असे जे प्रकार आहेत त्याच्यात खाजगी आयोग राजकीय पक्षांच्या आपल्यासारख्या समाजातल्या सुजाण लोकांच्या आयोग म्हणून त्याला काय म्हणता हे प्रश्न पाठपुरावा करावाच लागेल. सध्या काही लोकांना काही कळेल झालं असं लोक प्रेक्षकासारखी भूमिका घेतात. त्यांना काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटते मला भेटेल लोक नको म्हणतात पण तुम्ही काय करता त्याची कृती केली पाहिजे. पुढे ते त्यांना त्यांना अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीत सुद्धा जे काही निवडणूक शहराला बरेच जो काही सुद्धा त्याच्यावर सरकारच्या मागणी करतो ठीक आहे. ते म्हणतात निवडणूक संपली ते विचारणार. मला असं वाटतं की आता विरोधी पक्षांचं हे काम आहे की त्यांनी कोणतं निवडणूक ते म्हणतात. आपल्याकडे असं कोपरे असतं दिल्ली मंडळी होती काय मंडळी होती आणि जगात बहुत चांगला अनुभव आहे की आपण खाजगीरित्या हे मला वाटतं की सरकार तिकडे करेल पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर होता पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात. तिथे गोष्ट नाही मला जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला इन्व्हॉल्व्ह करून घेतलं म्हणजे आता ते कसं काय भाषेल पण मलाच वाटतं की हे कारण करावं त्याच्यामुळे ते अगदी अननोटीस जाईल अननोटीस भयानक आहे अगदी भयानक. कधीही एवढा पैशाचा धुमाकूळ कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिला नाही.